ओळख आली. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव खूपच अलौकिक आहे. भगवते वसुदेवय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. म्हणतात ना, स्वामी आपल्या जीवनात आल्यानंतर काय करू शकतात. स्वामींना अशक्य असं काहीच नाही. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम सांगायला खूप आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेत कशी आली. स्वामींच्या सेवेत मी फक्त आणि फक्त माझ्या मैत्रिणी थ्रू आली होती. तिने मला स्वामींविषयी सांगितलं आणि मला खूप इच्छा झाली स्वामींची सेवा करायची. 1 वर्ष झालं होतं स्वामींच्या सेवेत येऊन, पण स्वामींनी मला खूप मोठी प्रचिती, खूप मोठा अनुभव दिला. मला स्वप्नात देखील वाटत नव्हतं की स्वामी महाराज एवढ्या लवकर मला एवढी मोठी प्रचिती देतील. खरंच स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. तो क्षण आठवला आज तरी माझ्या अंगावरती थरारून शहारे उभे राहतात, डोळ्यातून अश्रू वाहतात. तो एक एक क्षण मी आज देखील अनुभवते. आज मी जेव्हा तारक मंत्राचं पठण करते त्यावेळेस मला कळतं की त्याच्या शब्दाचा अर्थ काय. ज्यावेळेस स्वामी म्हणतात की स्वामी त्यांना ज्या भक्ताला हाताला धरतात त्याचा हात कधीच सोडत नाही, याची प्रचिती स्वामींनी मला दिली. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असा बाळ त्यांचा. या वाक्याची प्रचिती क्षणोक्षणी महाराज प्रत्येक स्वामी भक्ताला देतात. तसंच झालं स्वामी भक्तांनो. 15 ऑगस्टची गोष्ट आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी जे काही माझ्यासोबत घडलं ते कुणासोबतही घडू नये असं मी महाराजांच्या चरणी सर्वप्रथम प्रार्थना करते. काय झालं स्वामी भक्तांनो, 15 ऑगस्ट होता आणि मुलांची बस आली मुलांची, म्हणून मी त्यांना सोडण्यासाठी जाणार. तेवढ्यात काय झालं की त्या दिवशी रक्षाबंधनही होतं. सर्व काही धावपळ होती आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. आणि त्या दिवशी काय झालं की अचानकपणे मी जेव्हा घरातून बाहेर पडणार तोपर्यंत मला अचानक काय झालं मला कळालं नाही. मी खूप चक्कर येऊन पडली, खाली कोसळली आणि मला काहीच दिसत नव्हतं. मी जेव्हा शुद्धीवर आली त्यावेळेस माझ्यासमोर आमच्या कॉलनीतील सर्व व्यक्ती माझ्यासमोर मला दिसत होते, पण माझ्या शरीरामध्ये काहीच राहिलेलं नव्हतं आणि माझ्या हाताला पूर्ण मुंग्या चालू होत्या. माझ्या शरीरामध्ये कुठलाच प्राण नाही असं मला वाटत होतं. कोणी मला टच केला तरी ते मला समजत नव्हतं. इतकी भयानक कंडिशन माझी झाली, कशानेच मला काही होत नव्हतं. मग माझे मिस्टर खूप घाबरले. मला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन निघाले आणि त्यावेळेस खूप प्रचंड गर्दी होती, खूप गाड्या, आणि आमची गाडी पुढे निघतच नव्हती. त्यामुळे खूप वेळ तिथे गेला. मी शुद्धीवर आलेलीच नव्हती. मला कुठल्याच हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं नाही. त्यांनी सांगितलं की इथं डॉक्टर नाही, तुम्ही कुठेही पेशंट घ्या आणि ही पेशंट खूप सिरियस दिसत आहे. माझ्याकडे बघून प्रत्येकजण असंच म्हणत होता. 4 हॉस्पिटल माझे मिस्टर मला घेऊन फिरले, पण मला कुठेच काही कळत नव्हतं. त्यानंतर काय झालं की मला एका हॉस्पिटलमध्ये घेतलं. त्यांनी मग सर्व म्हणजे नॉर्मल टेस्ट वगैरे केल्या. त्यांनी सोनोग्राफी करायचं सांगितलं. सोनोग्राफी केली पण त्याच्यात काही एक कळत नव्हतं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवा, पेशंटची कंडिशन ही खूप सिरियस होत चाललेली आहे, खूप क्रिटिकल पेशंट झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मला माझे मिस्टर मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे देखील डॉक्टर नव्हते, पण मिस्टर म्हटले की आता काही करा, डॉक्टर येण्याची मी वाट बघतो, पण काही करून माझ्या पत्नीला तुम्ही इथे ॲडमिट करून घ्या असं माझ्या मिस्टरांनी त्यांना खूप कळवून विनंती केली. मग त्यांनी मला तिथे ॲडमिट करून घेतलं. ज्या सिस्टर होत्या त्यांनी माझा फोटो काढला. त्याबरोबर त्यांनी एक मेसेज केला की आपल्या हॉस्पिटलमध्ये असं पेशंट आलेलं आहे, पण त्यांची परिस्थिती ही खूप क्रिटिकल आहे. तुम्ही जर येऊ शकला तर ह्या पेशंटच्या घरच्यांना एक दिलासा येईल आणि त्यांना वाचवणं आपलं काम होईल असं त्यांनी तो मेसेज टाईप केला. डॉक्टरांचा तिकडून लगेच दुसऱ्या क्षणी फोन आला. स्वामींची इथून प्रचिती सुरू झालेली होती. स्वामींची महिमा अगाध आहे, त्यांची लीला इथून सुरू झाली. डॉक्टरांचा लगेच दुसऱ्या क्षणी फोन आला
मला की तुम्ही सर्व काही ऑपरेट वगैरे करायची तयारी करून ठेवा, मी 20 मिनटामध्ये येतो. त्यानंतर 20 मिनटामध्येच डॉक्टर तिथे हजर आले. डॉक्टर झाले. मला तरी देखील काहीच कळत नव्हतं, माझ्यासोबत काय घडत आहे काय नाही, मला काही एक कळत नव्हतं. डॉक्टर आले, त्यांनी सर्व काही बघितलं. तर त्यावेळेस डॉक्टरांनी मग लगेच मला ऑपरेशनसाठी घेतलं. मला जवळपास ऑपरेशनला 4:30-5 वाजता घेतलं. मला हे दुपारी झालं आणि इतका टाईमपास झाल्यामुळे माझी परिस्थिती ही खूप क्रिटिकल झालेली होती. अक्षरशः मला काहीच करता येत नव्हतं, इतकी क्रिटिकल परिस्थिती. मला कोणी समोर दिसत होतं पण सारख्या सावली दिसत होत्या. कोण माणसं आहे कोण नाही काहीच माहीत नाही. घरचे रडत होते खूप. माझ्या 2 मुली त्या देखील खूप रडत होत्या. मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. ज्यावेळेस मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस पण एक खूप विलक्षण गोष्ट माझ्यासोबत घडली. ती गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही. मला खूप लख्ख प्रकाश पडल्यासारखा दिसला आणि त्या प्रकाशातून माझ्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला आणि एकच वाक्य बोललं की घाबरू नको, आम्ही आहोत. आणि त्यानंतर माझं ऑपरेशन सुरू झालं. ऑपरेशन व्यवस्थित झालं. त्यानंतर मला 2 दिवसांनी ICUमधून बाहेर काढलं आणि नॉर्मल वॉर्डमध्ये ठेवलं. 8 दिवस तिथेच राहिलं. मला कोणीच सांगत नव्हतं की मला नेमकी काय झालं होतं काय. मी खूप विचारत होते पण कोणी मला काही सांगत नव्हतं. मला खूप भीती वाटत होती की मला काही आजार आहे की काय, काही झालं आहे की काय, असं माझ्या मनामध्ये खूप प्रश्न येत होते. पण घरचे म्हणायचे तू आता टेन्शन घेऊ नको, तू व्यवस्थित झाली ना हेच आमच्यासाठी खूप आहे, तू फक्त आता तुझी काळजी घे, असे मला सर्वजण सांगत होते. आणि आता डिस्चार्ज करायची वेळ आली होती. त्यावेळेस डॉक्टरांचा राऊंड आला आणि डॉक्टर माझ्याशी बोलू लागले, आता कसं वाटतं, बरं आहे ना? तर मी म्हटलं हो डॉक्टर, मी खूप आता व्यवस्थित आहे, मी व्यवस्थित फील करते. पण मला काय झालं होतं मला कोणीच सांगत नाही, तुम्ही सांगा ना. त्यावेळी डॉक्टरांनी एकच शब्द वापरला, ताई तुमच्या पाठीमागे खूप अद्भुत शक्ती एक आहे. कारण तुम्ही ज्या देवतेची पूजा करता त्या देवतेला घरी गेल्यानंतर सर्वप्रथम साष्टांग दंडवत घाला. कारण त्यांच्यामुळेच आज तुम्हाला हे जीवदान मिळालं आहे. आज नंतर कोणी तुम्हाला जर विचारलं ना की तुम्हाला कोणी जीवदान दिलं तर तुमच्या इष्टदेवतेचंच तुम्ही नाव सांगा. जरी तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जन्म दिला असेल पण आजपासूनचं जे काही तुमचं जीवन आहे ते तुम्हाला देवाने दिलेलं, हे पुन्हा एकदा नव्याने दिलेलं हे जीवदान आहे. तुम्हाला फक्त तुमच्या इष्टदेवताने वाचवलं आहे. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. डॉक्टरांना म्हटलं की मला खूप भयानक आजार आहे का, मला 2 मुली आहेत आणि त्यांचं कसं होईल मला काही झालं तर, असं मी डॉक्टरांना बोलत होते. त्या म्हटल्या अहो काही होणार नाही, काही टेन्शन घेऊ नका, तुमचं एकच तुम्हाला झालं होतं ते तुम्हाला सांगते की तुमच्या पोटामध्ये एक रक्ताची गाठ झाली होती आणि ती गाठ तिथेच फुटल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पूर्ण पॉयझन त्याचं होऊ लागलं होतं आणि ते पूर्ण शरीरात पसरत होतं. अशी खूप क्रिटिकल कंडिशन असल्यानंतर पेशंटला कोणी घेत नाही, ऑपरेट करत नाही, कारण खूप रिस्की हे असतं. पण आमच्यासाठी हे खूप रिस्की होतं आणि तुमच्या दैवी शक्तीमुळे, तुम्हाला असलेल्या देवी चमत्कारामुळे हे शक्य झालेलं आहे. आमचं देखील हे ऑपरेशन सक्सेसफुल त्यामुळेच झालेलं आहे, त्यांनी असं सांगितलं. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर महाराजांपुढे नतमस्तक झाले. खूप रडायला येतं. तेव्हापासून मी कधीच तो दिवस कधीच विसरली नाही आणि महाराजांना देखील विसरली नाही. त्यानंतर महाराजांची खूप सेवा मी मनोभावे करू लागले. पूर्वपुण्याई होती गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाले स्वामीराज भेटी. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की महाराजांसारखे गुरु मला लाभले. स्वामींसारखे दैवत माझ्या पाठीशी उभा आहे. मला कशाचीच भीती वाटत नाही. मी स्वामींकडे आता काहीच मागत नाही. फक्त तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी मला कधीच देऊ नका. तुमच्या चरणाची निरंतर माझ्याकडून सेवा करून घेत राहा. दुःख तर खूप येणार असतात, सुखही येणार असतात, पण महाराजांची सेवा असते त्यातून प्रत्येक क्षणोक्षणी महाराज त्यातून काढतात. आज माझ्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे ते पूर्ण रक्त नव्याने भरलेलं गेलेलं आहे. जुनं रक्त पूर्ण माझं काढून टाकण्यात आलेलं आहे. आज जे काही रक्त मला बाहेरचं आहे ते सर्व बाहेरचं आहे, पण स्वामींच्या कृपेने त्यानंतर मला कुठलाच आजार काहीच झालं नाही. स्वामींच्या सेवेमुळे ही ताकद फक्त स्वामी महाराजांच्या सेवेने आपल्याला मिळू शकते, दुसरं कशानेच नाही. स्वामी भक्तांनो, प्रत्येक स्वामी भक्ताला असे महाराज खूप सारे अनुभव देतात. हा अनुभव ऐकून कुणाला तरी एक नवी दिशा, आशा मिळावी, स्वामींच्या सेवेमध्ये त्याचं मन लागावं, त्याने देखील खूप सेवा करावी, या हेतूने महाराजांनी आज माझ्याकडून हा अनुभव वधून घेतला आहे. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा.
तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.